आणि व्हेजिटेरियन तुम्ही प्लीज लांब राहा, म्हणजे कोळी आणि मालवणी असं आहे, पण टेस्ट आपली एक नंबर. मित्रांनो गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग नंबर 36 विथ भाषा. कसे आहात तुम्ही सगळे? जिवंत आहात? जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. माणूस असून काय अर्थ आहे, माणूस असून तो जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी चाललोय अनधिकृत बांधकाम जिथे आहे ते तोडकामाचे थोडेसे व्हिडिओ आणि फोटोज वगैरे घ्यायला चाललोय ऑफिस थ्रू. स्वतः स्टेशनला आहे. ट्रेनने खूप कमी जायला होतं, पण आज ट्रेनने जाणार आहे. बसायलाच आहे. डाएट पहिल्याच दिवशी डाएट तोडतोय. गरबा डे 1 अशा प्रकारे सक्सेसफुली वेस्ट झाला आहे. पाऊस पडतो आहे बाहेर, कसं नाचायचं. ऑल्दो पहिल्या दिवशी एवढं कोण येत नसतं, आता तर असंच बोलून चालेल. बट वेस्ट केलंय, पाऊस खूप पडतोय बाहेर. मित्रांनो मी आता जस्ट जिम वरून आलोय. काहीच ब्लॉग केला नाही 2 दिवसापासून, पण आता जे याच्या पुढे जी क्लिप चालू होईल ती एक माझ्या ड्राफ्ट मध्ये ठेवलेला ब्लॉगचीच क्लिप होती, जी मी टाकली नाही. पण मला असं वाटतंय आता ती टाकली पाहिजे, कारण की त्याच्यात थोडंसं असं म्हणजे मजेशीर कंटेंट आहे. तो थोडंसं असं म्हणजे असं टेम्पटिंग कंटेंट आहे. आणि या 9 दिवसात तर आपण काही खाणार नाही आहोत. सो तुम्ही आता, मी असं बोलत आहे, तुम्ही आता पुढचा जो क्लिप आहे तो बघा. नॉनव्हेज बाहेरचं कितीही खाल्लं तरी ते घरचं तर घरचंच असतं. पण बघूया आपल्या घरात काय बनतंय ते. ओके, सो काय बोलते मम्मी? फुटेज, दॅट्स इट. बिग बॉस बघायला लागले, फुटेज घ्यायची सवय झाली. साधा सिंपल प्रश्न होता की काय बनवतो? काय नाही. काय बनवतेस? मच्छी. काय? फिश करी. ओके, फिश करीचे. ओके, आणि हे फ्राय मध्ये काय आहे? बोंबील. ओके, कोळंबी मांदेली. म्हणजे बाहेरच्या त्या दिवशी तर खाल्लं तर ओके, इट्स अ चायनीज. बट पहिली गोष्ट म्हणजे एक सांगतो तुम्हाला, माझी मम्मी ही मूळची कोळीवाड्यातली आहे. का तोंड काय असं करतेस? हाय तर हाय ना, एवढं काय कोळीवाड्यातली तो त्या. आणि तिचं लग्न झालंय मालवणी माणसाबरोबर, म्हणजे कोळी आणि मालवणी असं आहे, पण टेस्ट आपली एक नंबर असते. सो त्या दिवशी बाहेरचं खाल्लं. आज घरातलं बोंबील फ्राय, कोलबी. मांदेली आवडत नाही मला. मांदेली काय मच्छी आहे काय नसतं त्यात खायला, काही नसतं. आणि संपली. सो आज आपण मस्त असं मच्छी करी, बोंबील आणि व्हेजिटेरियन तुम्ही प्लीज लांब राहा, कारण की माझे 40 संपलेत. आता माझ्या ब्लॉग मध्ये असं नॉनव्हेज बिनव्हेज असं काही ना काही येत राहणार आहे. सो प्लीज तुम्ही लांब राहायला, म्हणजे बघू असं न ऐकता बघितलं तरी चालेल, किंवा डोळे बंद करून ऐकलं तरी चालेल. लाईक करून सोडून द्यायचं. सो आपण आता डिरेक्ट जेवताना भेटू. हे जे मच्छी करी बनते ती खाऊ, आणि मग सो हे जेवण असं दिसतंय. कोलबी, बोंबील, मच्छी करी, कोलबी, कांद्यातली कोलबी आणि कांदा. लेट्स हॅव अ टेस्ट. टेस्ट काय करू? कांदा. ओके, कमाल, खूप कमाल. आता मी खातो. फ्राइड मोमोज, फ्राइड मोदक. वो है गरुड़ध्वज, मेहनतकश, चीरधार और नाग शक्ति. जब तक आप यहाँ हैं, आपका दल. सो हा आहे आपल्या एका ब्रँड व्हिडिओचा BTS. ब्रँडचं नाव नाही घेऊ शकत म्हणून काही नाही आहे. सो माझ्या भावावर केलेला हा BTS आहे. तुम्ही आता जो BTS बघितला तो आपल्या एका ब्रँडचा आहे, जो त्या ब्रँडचं नाव नाही घेऊ शकत, पण त्या ब्रँडचं आपल्याला आलेलं आहे एक. तर त्याचा तो BTS माझ्या भावाबरोबर मी केलेला. आणि गरबा
चालू आहे, पण गरबा खेळायचं अजून वाईब नाही आले. नाही तर दरवर्षी मी डे 1 पासून जातो, पण अजून काय तशी वाईब नाही आली. मे बी कदाचित आज जाऊ शकतो, आज गुरुवार आहे, आज कदाचित जाऊ शकतो, पण बघू, अजून तशी वाईब नाही आली. ब्लॉग म्हटलं की हे असं असतं, कधी कधी सुचतं काही गोष्टी, तर कधी कधी नाही सुचत. तर अशा वेळेला जे आम्ही क्रिएटर वगैरे आहोत ते असं आपले BTS वगैरे टाकून तो ब्लॉग करू शकतो, पण नाही होत. कधी कधी ब्रेनस्टॉर्मिंग नाही होत, तेवढं वर्क नाही होत, तेव्हा कधी कधी असा लॉक पडतो. असं 2 दिवसापासून माझं डोकं लॉक पडलंय की काय करायचं ब्लॉग. पण सीन आहे की कन्सिस्टन्सी हवी, म्हणून ब्लॉग आपले येणारच आहेत जसे आहेत तसे. सो इट्स ओके, हा ब्लॉग इथपर्यंतच होता. नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो मे बी कदाचित गरबाचा असेल. सो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि जिवंत राहायचं. आणि प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो, मोटिवेशन मिळतं त्याच्यामुळे. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.